काय बुवा नाही सगळं घेणार ते लावणी काय गोमू नाचणार आता बघा नाही नाचली तर मी नाचवतो बघा पेटवतोच आता मी काय माहितीये मंडळी इथे सगळे सुज्ञ कलाकार आहेत बघा आणि हे भजन रसिक आहेत बघा आपल्या महाराष्ट्राची परंपरा आहे साधू संतांचा वारसा आहे आणि या पंचरत्नांनी हा भजन रूपी हे जे काय झाड लावलेलं आहे ते आज आपल्याला जपायचं आहे बघा आज किती कदमबुवांचं नाव उज्ज्वल केलंय बाईनी किती त्या पांचाळबुवांचं नाव उज्ज्वल केलंय आणि किती त्या पाटील बुवांचं काय त्यांना वाटत झालं रिया मेस्त्री बुवा काय आमचं नाव खाली उज्ज्वल करते बुवा सगळं जाऊ दे युट्यूबला मला गुरुजींचं उद्या फोन येलो तरी चालत मी त्यांना काय सांगायचं सांगेल झाला जंगल झाला विषय अजिबात नाही मला इथं सांगा एवढे ह्याच्यात भजनी बुवा आहेत भजनी कलाकार आहेत तुम्ही खरोखर जर भजन करत असाल तर सुज्ञ तुम्ही भजन रसिक आहात तर जी भजनं चालतात त्याच्यात रुपावलीच्या अगोदर ढोलकी लावली जाते काय पहिली गोष्ट गवळण घेतली जाते काय गवळण घेतली जाते काय भले तुम्ही फरमाईचं मानतो ना मी नाही हे बघा चुकीला माफी नाही बस चुकीला माफी नाही लहान आहे मोठा आहे पैसे जास्त कसे घेतले 5,000 कमी करा आणि मला वाढवून देवा बरं दुसरी गोष्ट पैसे जर कमी घेतले असते की नाही तर तुम्ही जर मला एक फोन केला असतास की नाही मी सरळ सांगत असतो रिया मेस्त्री बुवा शिमग्यात ना गोमूच्या नाचावर फेमस आहे अजून 5 माझ्यातले वाढवून द्या मी घराकडे खेळे सांभाळतोय रिया मेस्त्री बुवा एक ऑर्केस्ट्रा करून जाणार गाणीच गाणी गाण्यावर गाणी मग काय गवळण काय अजून नशीब समजा तुमचा कवाली नाही लावले अजून रुपावलीच्या अगोदर रुपावलीच्या अगोदर अगो काय सांगू तुला आता ह्या रक्ताचा पेटता नुसता असा काहीतरी झाला की उलटा सुलटा पेटवणार म्हणते सावकाश आता मी तुम्हाला सांगतो ना कमीत कमी आता बघा 1:45 झाले 1:45 वाजून 5 मिनिटं आले पकडा 1:45 ला मी आता बारी घेतले ना 2 तास मी माईक सोडत नसतो 2 तास माईक सोडत नसतो कारण का रुपावली जर एखादा माणूस जर 1.5 तास घेऊ शकतो तर माझ्यासारख्या गरीबान गजर एखाद्याने 2 तास घेतलं तर काय झालं पैसे भेटत चालला की कोण काय करील त्याचा पत्तो नाही पैशासाठी सगळा हे बघा या काकांनी मला आल्याला फरमाईश दिली आहे एक गाणं म्हणायचं देवावांना हे बघा तुमच्यासाठी मी तयार करून ठेवलंय नाही घेतलं ना रुपावली बरं मी घेणारच नाही तुम्ही कितीही माझ्यावर जबरदस्ती करा सावंत बुवाच्या तर रक्तातच नाही तुम्ही पैसे द्या नाही तर नका देऊ पण देणाऱ्यांनी थांबू नका काय आहे उगाच चोकीलाच नको भावकीत काय आहे बुवा हे कितपत योग्य आहे ह्या आपल्याला बिलकुल पटलेलं नाही म्हणून मी त्या चॅनलवाल्याच पहिला सांगितलंय जर व्हिडिओ कट केली गेली मी गप राहतोय ना आणि ह्याच्या पुढे माझी व्हिडिओ तुझ्या चॅनलवरती देऊच आहे नाही सो क्लिअर रुपावलीच्या अगोदर जर तुम्ही गवळणी म्हणाक लागलंय काय ते काय गाणी सगळी गाणी मी आता एका झटक्यात म्हणून दाखवणार जेवढी तुम्ही म्हटलास ना नाही तुमच्यापेक्षा जर 2 पावलं सरस गाणं गायलो ना सगळे गाणार बघा पण ह्या काय केलंय ना गाण्यांका सुरुवात करता एका बाजू पहिलं ऑर्केस्ट्रा सुरू झाले का माका काय तेवढी गाणी जमत नाही पण जी जमतात त्याचा प्रयत्न करतोय त्यांना आवडते वाजवती
स्वामी सन्माननीय लाखन गुरुजी यांच्याकडून 100 रुपयाच्या गाण्यासाठी पारितोषिक आलेलं बघा. मंडळाच्या वतीने स्वीकारतोय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. पूजा महेंद्र हटकर यांच्याकडून देखील या गाण्यासाठी 50 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. गाणं होय, काळजीच करायची नाही. पोवाडा, शिवाजी महाराजांवरती गीत, बाळासाहेबांवरती गीत सगळं होणार. सगळ्या तुमच्या फरमाईश आता पूर्ण करणार ना. काळजी करायची नाही. हो 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 हो. काय बुवा? गाणी म्हटलात ना, ते गवळणी बिवळणी हे होते सगळं आहे ना. आहे ना सगळं. जैसे थे झाला पाहिजे. टायमिंग बघून झाला पाहिजे. टायमिंग टाइम फेल. काय काय गोष्टी अशा मला नाही पटलं. गवळणी बिवळणी घ्या मला नाही पटलं. नाही तर नाही काय बुवा, फरमाईश भरपूर आहेत बघा. ह्या माणसाने मला आल्याला सांगितलं होतं. दुसरी गोष्ट नुसतं आल्यावर ह्या लोकांनी मला सांगितलं बुवा गावावरती गजर झाला पाहिजे. म्हटला जसा वाकडा मोड करता येईल तसं मी करणार. गावावरती गजर म्हणणार. ह्या गवळणी काय ते अगर आधी हळूहळू चालणार. जेवढी बुवा गाणी तुम्ही म्हटलाच ना, जेवढी गाणी म्हटलाच नाही बघा. माहिती आहे तुमका, तू माझा विद्यार्थी आहे. मंडळी अबा हा नकावडा पोरगा आहे. कितवीत रे तू? 7वीत 9वीत. जेवढी बुवानी गाणी म्हटली ना, तेवढी जर त्या पोरग्यानं तुम्हाला इथं बसून जर म्हणून नाही दाखवलं ना, मी ह्याच्या पुढे भजन करणार नाही. त्या पोरग्यानं एकट्यानं नाही गाणी म्हणून दाखवलं ना, भजन करणार नाही. काय म्हटलं तुम्ही गाणी आपण एक हो हो हो. सनी आयुष यांकडून हे 100 रुपयाचं पारितोषिक आलं. बाळासाहेबांना गीत घेण्यासाठी मंडळाच्या वतीने स्वीकारतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. काय माहितीये, पहिल्या लोकांची फरमाईश आहे ना, ती आधी पहिली पुरी करूया. चला हा पेटवूया पेटवूया. कसं होतं, गाणी तुम्हाला ती देणं मला गरजेचं आहे. हो कसं आहे, नुसतं पेटवीत गेलो काय उपयोग नाही. गाणी जर राहिली करूची तर उपयोग काय त्याचा. काय बुवा, द्वारका नगरीचा राजा ना, चला त्या घेऊया पहिलं. चला या काय माहिती ही आमच्या काकांची फरमाईश होती. त्यांची पहिली फरमाईश पूर्ण करूया बघा. काका तोडकं मोडकं मी गाण्याचा प्रयत्न करतो बघा. या द्वारका नगरीचा राजा, या द्वारका नगरीचा राजा आहे श्रीकृष्ण भगवान. या द्वारका नगरीचा राजा आहे श्रीकृष्ण भगवान. दांडा नगरीत अवतरला त्याची कीर्ती आहे महान. द्वारका नगरीत अवतरला त्याची कीर्ती आहे महान. द्वारका नगरीत अवतरला त्याची कीर्ती आहे महान. या द्वारका नगरीचा राजा आहे श्रीकृष्ण भगवान. या द्वारका नगरीचा राजा आहे श्रीकृष्ण भगवान. दांडा नगरीत अवतरला
दरीपकर साहेबांनी एक फरमाईश दिली होती, कुणी पैसे दिले म्हणून मी गाणं म्हणणार असा मी बुवा नाही. तुम्ही सांगा मला, येडा वाकडा म्हणतो. बुवा पैशाला इकडे. अहो, पैशाचा नाही आहे. अंकुश पाडलेकर साहेब यांच्याकडून 51 रुपयाचं बाळासाहेब म्हणजे बाळासाहेब होऊन गेले बघा. बाळासाहेब म्हणजे बाळासाहेबात होऊन गेले बघा. कारण बाळासाहेबांनी एकदा का मुंबई बंद म्हटली की मुंबई बंद. बंद म्हणजे बंद. कारण अरे भवानी मातेचा लेक होता तो, महाराष्ट्राचा राजा होता. ऐका होता, भवानी मातेचा लेक होता तो, महाराष्ट्राचा राजा होता. चुकला नाही कुणासमोर, कारण विरोधकांचा बाप होता. जर कोण चुकत असेल तर त्याला सत्याची वाट दाखवली, आणि जर कोण लढत असेल तर त्यांना मराठीची जात दाखवली. मराठीची जात दाखवली. मराठीची जात दाखवली. जय भवानी, जय भवानी. म्हणजे बाळासाहेबांना ते एक छोटंसं गाणं. सोडून गेला जना, जीव लावून वेडा परी, गाव सोडून गेला जना. बाळासाहेब जन्म घ्या पुन्हा, बाळासाहेब जन्म घ्या पुन्हा. लावून वेडा परी, गाव सोडून गेला जना, लावून वेडा परी, गाव
भरपूर वेळ आहे. तुम्हाला सांगणार काय आहे? काय आहे? छत्रपती शिवाजी महाराजांना त्रिभुवानी सांगितलं, पोवाडा घेतला, गाणं घेतलं. कधी? रुपावलीच्या अगोदर ती. परंतु छत्रपती शिवाजी महाराज कोण होते? बुवा काय आहे? हे कसं असतं, ज्या वेळेला करायला पाहिजे ना त्याच वेळेला ते केलं पाहिजे, तरच ते शोभतं. हे रुपावलीच्या अगोदर वगैरे हे करून अशा गोष्टी नाही होत. ज्ञानेश्वर फुलेकर, गालसोर काठी यांच्याकडून बघा 100 रुपयाचं पारितोषिकालय मंडळाच्या वतीने स्वीकारतोय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. कारण तलवारी तर सगळ्यांच्याच हातात होत्या बघा, तलवारी तर सगळ्यांच्याच हातात होत्या, ताकद पण सगळ्यांच्याच मनगटात होती बघा. परंतु स्वराज्य स्थापन करण्याची इच्छा फक्त आणि फक्त माझ्या शिवरायांच्याच मनात होती बघा. शिवरायांच्याच मनात होती बघा. कापल्या जरी नसं आमच्या तरी उधळण होईल भगव्या रक्ताची. अरे कापल्या जरी नसं आमच्या तरी उधळण होईल भगव्या रक्ताची. फाडली जरी जाती आमची तरी मूर्ती दिसेल फक्त आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराजांची. छत्रपती शिवाजी महाराजांची. छत्रपती शिवाजी महाराजांची. जय भवानी, जय भवानी, जय भवानी. महाराजांवरती गाणं घेता बघा. अशी फरमाईश होती साहेबांची ती फक्त महाराजांवर. माझ्या जिजाऊची पुण्याई, माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली ओ फळाला. माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली ओ फळाला. तो बाबाचा बाप, तो बाबाचा बाप,
बुवा काय आहे, खुर्चीवर येऊन बसायचं. मला ह्यानी तर माहित नाही, पैसे घेतलेले आहेत. फुकट काय कोण कार्यक्रम करीत नाही. मी पण आहे ना, होतं जण आहे. जास्त पण घेतले त्याने. माझ्यापेक्षा जास्त फोंड्यात नाही लिहित, फोंड्यात नाही लिहित. आम्ही लांब नाही येणार, लांब. अहो लांब नाही, गोव्यात नाही. आमका काय आहे, भजन तुम्ही पण करणार, मी पण भजनच करणार ना. मग असं चला इथं येऊन पेटीवर बसायचं. बाकी जे काय होते समोरासमोर. मी उठणारच नाही ना. तुम्ही तर एवढा बाहेर गेलात, मी उठणार नाही. बस हा नाही ना, आज सुट्टीच नाही अजिबात. लय ऐकून काय आहे, भुगानी माची लय काय नाही का सांगितलं. झालाय काय माहिती आहे की त्यांचं नशीब लय चांगलं आहे, त्याच्यामुळे तर कागद मला हातात भेटत नाही. हा कागद जर कधी भेटला ना तर टाकतो इसकट होणार. मी काय शिल्लक नाही ठेवत. काय माहिती आहे, पाटलांवरती गाणं घेतलं. पाटलांचा बैल गाडा बैलांची लय आवड. बैल बाळगीत नाही पण आवड. जिंकलेच ना म्हणून. हा ओ या आपल्या रायगडची शान मला सांगायला अभिमान वाटतो बघा. रायगडची शान आपली पंढरी शेठ फडके. बैलगाडी क्षेत्रामध्ये किंवा बैलगाडी शर्यतीमध्ये जर कोणाचं नाव असेल तर ते म्हणजे पंढरी शेठ फडके. खरोखर त्यांच्या आत्म्याला चिरशांती लाभो ही परमेश्वराच्या प्रार्थना करतोय बघा. कारण का बैलगाडी क्षेत्रात एक मोठं नाव पंढरी शेठ फडके म्हणजे त्यांच्यासाठी मी तेच आता गाणं म्हणून दाखवतोय. म्हणजे बुवांना असं वाटलं नाही पाहिजे की मला तर गाणं येत नाही आहे. सोडायचं नाही जीवन. लाखात नंबर एकचा आपल्या गावचा हाय बैल जोडा. लाखात नंबर एकचा आपल्या गावचा हाय बैल जोडा. पाटलांचा अहो पाटलांचा बैलगाडा बैलगाडा याने जगात गेला या गाडा. आमच्या गुरुजींकडून बघा, आमचे तबलजी अक्षय मेस्त्री यांच्यासाठी 100 रुपयाचा पारितोषिक मंडळाच्या वतीने स्वीकारतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आणि हरेश्वर उपसरपंच विजय पाटील साहेब यांच्याकडून या गाण्यासाठी 100 रुपयाचा पारितोषिक आलाय. मंडळाच्या वतीने स्वीकारतोय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. काय बुवा मागाशी तुम्ही दारू पिणाऱ्यांचं पण काहीतरी सांगितलं. असा करतो ते काय वाईट अजिबात सांगायचं नाही. मी त्यांचं फॅन असोय, मी त्यांचं फॅन असोय. बाबा एक काम कर, इथे पान सुपारी खाणारे इलेले आहेत, थोडेसे ह्याच्यावाले पण इलेले आहेत. सगळ्यांचं चल एक परत वाजून दाखव भैया. पान सुपारी कात चुना. चुना कमी लगता है तो. पान सुपारी कात चुना, ऊपर थोड़ा तंबाकू. थू थू थू. मंडपात नको, बाहेर जाऊन थू. बघा जसे तसा वाजवून एकदा जोरदार टाळ्या आमच्या अक्षय मेस्त्रीसाठी बघा. एवढ्यावरच थांबू नकोस. 7:45 वाजले पण इल्ले. मी त्यांचं फॅन असं मी पहिलाच सांगितलंय. त्यांचा पण समाधान होणं गरजेचं आहे. एक त्यांच्यासाठी एक पण वाजून दाखव बघूया. बघा
पॅक मध्ये चोरी करायची नाही. 30, 60, 90 क्वार्टर. 60 मारतायस तू थोडासा. 30, 60, 90 क्वार्टर. पी पी पी. मंडपात नको, बाहेर जाऊन पळी आणि तिकडे गटारा जाऊन पळ. जसे असतात त्या बाजूला जोरदार टाळ्या वाजवतात. काय आहे बुवाने एकदा सांगितलं ती, प्रत्येक प्रश्नाला उत्तर आपल्याकडे आहे. तुम्ही जोक सांगितलात, मी पण आता जोक सांगणार आहे. आता माका तेवढा करायची येड बाजू हरलेलो आहे सगळं. अहो एकदा काय झालं माहितीये, आता तुम्ही जोक्स ऐकाच बघा तर बुवाची करामत तुम्हाला कळ काय आहे ती. इथे त्यांचे किती जण लोक आहेत, तुम्ही त्याचं भान ठेवलंच नाही अजिबात. माहितीये काय त्यांचे केस गेले होते म्हणून काय झाला? हा काय झालं? अहो एकदा असाच झाला माहितीये तुम्हाला. आमच्या तिकडे ना, आमच्या तिकडे खारेपटणाच्या पुढे चिंचवली गावात, चिंचवली, आणि तिकडे ना तिकडे टकल्यांची स्पर्धा भरली. आता झालाय कसा माहिती आहे, जेवण देवण दिला नाहीत ना त्यांना, एवढे भरभरून दिला नाही बघा. आम्ही कंटाळा लावली, महिन्यात 2 वेळा कापावं लागतं. आणि बिचाऱ्यांका नाही त्यांच्या, पण त्यांचं मी फॅन आहे. अशी एकदा स्पर्धा भरली होती बघा. सगळे तिकडे एका पाठोपाठ एक, एका पाठोपाठ एक, एका पाठोपाठ एक टकले आपले इले. आमचा नंबर इलो बक्षीस भेटतात, आमचा नंबर इलो बक्षीस भेटतात. हिची सवय झाली आडी. एवढे केस लांबडे वाढलेले आहेत तरी पण नाही, मी पण जातोय, मी पण जातोय. अगो नको, अगो नको, मी जातोय. आणि एकदा गेला हो, आणि काय व्हायची ती गोष्ट आहे ना, लाईनीत टकले ते सगळे जे स्पर्धक होते ते चेक करीत 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 बुवांपर्यंत इले. आणि काय व्हायचं आता, म्हणजे खरोखर ह्या पोर जन्मास इला आहे ना, आता नशीब काढूनच इलेला आहे. काय व्हायची ती काळा वेळाची गोष्ट. लाईट गेली, लाईट गेल्याबरोबर आता करायचं काय? लाईट गेला आता करायचं काय? कारण परीक्षक आहे ना, हात फिरवणार, फेल करणार. ह्यानं डोका लढवलं, डोका लढवण्यात लय हुशार आहे. अहो असा डोका लढवलं ना की काय केलं माहितीये, आपण जसं सूर्य नमस्कार घालतो ना तसं या पोर रावला हो. ते आपले बिचारे असे असे रापीत रापीत दिले, रापीत दिले. टाकल्यावर केस लागत, टाकल्यावर केस लागत नाही, केस लागत नाही. असा काय, असा काय, एक चापटी मारला त्यांना. अशी चापटी मारला. चापटी मारल्याबरोबर ता म्हणता असा की काय बाय, असा की काय बाय, ती 2 लागतात टकली, ती 2 टकली लागतात. ह्या काय, ह्या काय, 2 टकली आहेत म्हणतात. मध्ये भांग कसो काय, एवढा डोका चालवणार आहे. आजपर्यंतच्या वारी आता मी एवढा कधी बोललो नव्हतं, पण आज माका पिसळवून टाकलेला आहे. मी आज ठरवून ठेवलंय, पुन्हा वारी नाही झाली तरी चालत. युट्यूब चॅनल होते सगळ्या जाऊ दे, नाही झाली तरी चालत. आमका बारीवर नसले तरी चालतील. माझ्या पाठीमाग आता माझी बायको होत आहे काही देवाचंद सांगतोय बघ. हे 2 पार एका आता 6 महिना यो बारी करणार, तो बघा तो तिकडचा, तो बारी करणार. तुम्हाला काहीतरी आता युट्यूब वरती त्याचं नाव टाका, आयुष सावंत म्हणून. त्याचे व्हिडिओ तुम्हाला दिसतील बघा. तो दिसतात असो एकदम असं मरगळलेल्यासारखं. तुम्ही म्हटलं असते का तो गवळ्याने तुम्हाला म्हणून दाखवणार, कवाली घेणार. तो बघा मी देणार तेव्हा तुमच्या समोर, त्याला देणार काय. माझी बायको घराकडे हळूहळू काय ना काय काम धंदा करून करून तिची पण इच्छा आहे रिया मेस्त्री बरोबर बारी करायची. ती पण खुळावली आहे, माका खुळ लागला तर ती पण खुळावली आहे. रिया मेस्त्री बरोबर बारी करायला म्हटलं काय कर, काय कर आता काय करू मी. नाही तुम्ही शिकवा थोडासा, तुम्ही शिकवा थोडासा. मग आपलं काही येतं त्याला थोडा थोडा हे का वाटतंय, ते का वाटतं, ह्यो का येऊ म्हटलो, ह्यो हे का वाटतंय थोडासा, ते का वाटतं. हाय तर आपलं द्यायचं, काय करणार. सुतारावर ना मग झालं. मी कुठं नाही म्हणतोय, तुम्ही सुतार नाही, तुमचा काय शंका आहे काय. सुतारच आहेत ना तुम्ही, मी कुठं नाही म्हणतोय. रिया मेस्त्री, अक्षय मेस्त्री, अनिल मेस्त्री सुतारच आहेत ना.
कुठे नाही म्हणतो आम्ही, शंका आम्हाला बिलकुल नाही. पण तुमका तसा वाटता का? हा बघा, शंकेचं निरसन करून ठेवा. बुवा आमची शाळा सुद्धा सुताराच्या शाळेतली आहे ना. मी शिकले सुताराकडे. मी पण जर रंदवलं असं जर वरती कपाळावर धरून जर रंदव लावलंय ना तर पुढं जेवढा वाढलेला ना एका बाजून ताशीत नाही. आपण पण काय करायचं ना, अपनी भी झलक भाई सबसे अलग. हा काय करणार हो, कन्या घालून कोंबडी झुजवल्याशिवाय आपला थोडी पोट भरणार आहे. ह्या हल्लीचा निसर्गाचा नियम आहे. काय आज हे माझ्या बरोबर येईल ना, हे त्यांच्या बरोबर असतं. आज माझ्या बरोबर येईल ते असं आहे. काय आहे सृष्टीवर्ण तुम्ही काय सांगा, सृष्टीवर्ण प्रभू रामांचा जन्म झाला, संपूर्ण झाडांना पालवी फुटली बुवा. प्रभू रामांचा जन्म झाला, संपूर्ण झाडांना पालवी फुटली बघा. कृष्णाचा जन्म झाला, यमुनेचं पाणी पायाला लागलं. दुर्योधनाचा जन्म झाला, रक्ताचा पाऊस पडला. आणि आमच्या रिया मेस्त्री बुवांचा जन्म झालो आणि भर पावसात पाऊस निघून गेलो. मंडळी, भर पावसात पाऊस निघून गेलो. आज मला किती बोलतात त्याच बघायचं काय होऊन झालं बस सगळा बिंदा. तुम्ही पहिले सुरुवात चांगली केली होती, आता म्हणजे जरा सुधारणा मला पण दिसत आहे. पहिले बारी केलंय आणि आत्ताच्या बारी सुधारणा नक्की जर चांगला आहे तर सावंत बुवा चांगला म्हणणार. तुम्ही ज्या म्हणजे स्वर जे गुरपडे होत होता ना, भारी एकदम दटक. गुरपडी एक नंबर, गुरपटा गुरपडी एक नंबर. काय पहिल्या सुरुवातीस खरोखर चांगलाच बोललात. पंचरत्नांनी भजनाचा पाया घातलाय, चांगला सांगतात. नंतर ज्या काही तमाशा लावला पंचरत्नांसाठी मंडळी बघा, परशुराम पांचाळ बुवा, विलास पाटील बुवा, भजन सम्राट चंद्रकांत कदम बुवा यांची आठवण म्हणून एक एक गाणं गाण्याचा प्रयत्न करणार आहे बघा. तू सुख करता, तू दुःख हरता, कदमबुवा बघा, चंद्रकांत कदमबुवा एकदा पेटीवरती बसले की प्रेक्षकांचं नुसतं समाधान होऊन जायचं. आणि त्यांची एक गवळण होती बघा, ती म्हणण्याचा प्रयत्न करतो.
विलास पाटील बुवा भजन या नात्याने फॉरेन रिटर्नला जाणारा पहिला मान जर कुणी मिळवला असेल तर तो विलास पाटील बुवा बघा. त्यांच्यासाठी एक गाणं म्हणतो. पंढरीच्या वाळवंटात टिळकी पेठ जा. बुवांच्या आता बोलण्याची बऱ्यापैकी परतफेड झाली आहे असं मला कुठेतरी वाटलं. जेवढा बोललास गो इकडे बघ, इकडे बघायचं लाजायचं नाही त्यात. मी बघतो ना, हे बघ कसं आहे, या खुर्चीवर बसल्यानंतर निसक्यासारखा राहावाच लागतं. पंडित राहून जमत नाय. ही खुर्ची जशी आहे चुकीला माफी नाही आणि इथं आल्यानंतर बोलावाच लागतं. इथनं उतरल्यानंतर आमचं काय नाही आता तुम्हाला माहित नाही. है ना, आम्ही जेटीतनं पलीकडे गेलो ना, कोण येणार बुवा काही चाळीस थांबूया, चाळीस काही थांबूया. मग मी म्हणणार जाऊया रत्नागिरी जाऊया, निवळीत जाऊया, निवळीत जाऊया, निवळीत. म्हणजे या सगळं तुमच्यासाठी. रात गई बात गई. मंडळी, राधाकृष्णांचा आज इथे कार्यक्रम चालू आहे. सत्यनारायणची महापूजा आहे आणि त्याच्यावरती इथे आल्यानंतर मी एक गजर बसवण्याचा प्रयत्न केलाय. इथे आल्यानंतर गजर बसवण्याचा प्रयत्न केलाय आणि आता गजराला सुरुवात करतोय. बघा, काय चुकलं असेल तर माफी असावी. कसं आहे, आमच्या बुवाने एवढा मी मोठा बुवा नाही, वया नाही, पण त्यांची वारी लय होतं. तुम्ही बघतात ना युट्यूब का, त्यांची वारी आमका बुवा वारी नाही, भजन येत नाही आमका, त्याच्यासाठी वारी नाही. डबल बारीच्या सामन्याला 2020च्या सामन्याला, डबल बारीच्या सामन्याला 2020च्या सामन्याला रिया मेस्त्री जोडीला. डबल बारीच्या सामन्याला रिया मेस्त्री जोडी